हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, बघू शकताय इथं मी डिझायनर ब्लाऊज स्टिच केलेला आहे आणि तुम्हाला मी हे शेअर करते. खूप सारं असं वर्क आहे ह्याच्यावरती आणि हे मणी वगैरे भरपूर निघत होते, तरी पण मी तसं स्टिच केलेलं आहे. बऱ्याच वेळेला आता सध्या ह्याचा याच ब्लाऊजचा ट्रेंड आहे आणि असंच वर्क येते त्याच्यावरती. तर मी हे कट करून झालेलं आहे. ह्याच्यानंतर इकडे बघू शकताय तुम्ही, माझ्याकडे 2 घागरे स्टिचिंगला आलेले आहेत आणि 2 घागऱ्यांवरचे ब्लाऊज मग आपल्याला स्टिच करायचे आहेत. 2 घागरे दोन्ही कॉन्ट्रास्टमध्ये आहेत आणि हे बघा त्याच्यावरचे ब्लाऊज, एकावरचा मोरपंखी आहे आणि एकाचा पिवळा आहे. आता मी इथे कट करून घेणार आहे दोन्ही ब्लाऊज आणि त्यासाठी हे बघा इथं मी पोटली बटन बनवायचे आहेत, त्यासाठी फोम आणलेला आहे आणि दोन्ही ब्लाऊज मी कट करून घेतलेले आहेत. आता डिझाईन वगैरे बघू, शेअर करणं झाली तर. त्याच्यानंतर ही एक साडी आहे आणि मी हे 2 ब्लाऊज स्टिच करून नंतर निघालेली आहे आईकडे माहेरी. हे बघू शकता, इकडं मी कंधार मार्गे जात होती. मी नांदेडला, इकडं म्हणजे नांदेडच्या साईडला माझं गाव आहे. तर कंधार मार्गे जाताना हा कंधारचा आपला किल्ला आहे, तर तो किल्ला दिसलेला. मग गाडीवरनंच थोडंसं मी त्याचा व्ह्यूज घेतला, परंतु एवढं काही शूटिंग आलेलं नाही, कारण आम्ही उशीर होत होता, आभाळवाले होतं म्हणून फास्टमध्ये असं निघालेलो होतो. तर एकदम छान असं वातावरण झालेलं होतं, आभाळ आलं होतं आणि आमचा गाडीवरचा प्रवास खूप छान असा झाला. त्याच्यानंतर इथं बघू शकता, घरी आल्याच्या नंतर जेवण वगैरे झालं आणि सकाळी मी उठल्याच्या नंतर हे बघा बघितला पाय, तर पूर्ण अर्धा पाय असा काळा झालेला होता, कारण चप्पल जिथे घातला होता तिथून पुढचा पाय जो झाकलेला होता तो पांढरा राहिलेला आहे आणि जो उघडा होता तो काळा झालेला होता. इथे बघू शकताय अशा प्रकारे उन्हामुळे हे असलं काहीतरी होतं. त्याच्यानंतर सकाळी उठल्याच्या नंतर हे बघा, हे सांडगे, बाजरीचे सांडगे म्हणतात, कोणी खारोड्या म्हणतं, तळल्या होत्या, छान अशा तळलेल्या होत्या. गावाकडे आले की काहीतरी वेगळं आणि छान असं खायला भेटतं. तर सकाळी नाश्त्याला खारोड्या मस्त ह्या सांडगे तळले आणि चिवडा वगैरे केला आणि आम्ही मस्त असा नाश्ता बसून सगळेजण नाश्ता केलं. तर घरामध्ये आता बघू शकता इकडे ही मोठ्या भावाची मुलगी आहे, सगळे नाश्ता करतात आणि ही मावस भावाची मुलगी आहे आणि ही इकडं माझा मुलगा, सगळेजण मस्त असं नाश्ता केले.